11च्या एका मेगा कॉन्टेस्टचा जर का विचार करायला गेला तर यामध्ये जवळजवळ 1.5 करोड लोक सहभागी होतात आणि प्रत्येक जण जे आहे ते 49 रुपयाची एंट्री करतात. मेगा कॉन्टेस्ट बद्दल थोडंसं बाजूला ठेवूया, आपण बोलूया 5 लोकांनी जर का फ्लेक्सिबल कॉन्टेस्ट मध्ये 100 रुपये देऊन टीम बनवली तर 500 रुपये एकत्र होतात. आता या 500 रुपये मध्ये सरकार जे आहे ते 28% जीएसटी घेतं, राहिले 360 रुपये. या 360 मधून 11 त्यांचा 20% कट जो आहे तो घेत असतं. आता राहतात फक्त 288 रुपये. या 288 रुपये मधून ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे त्यांना बक्षीस वितरण केलं जातं. पण गंमत मात्र इथे संपत नाही मित्रांनो, कारण ज्या लोकांनी बक्षीस जिंकलेलं आहे त्या बक्षिसातून सरकार परत एकदा 30% टीडीएस घेतं. म्हणजेच काय, 288 मधून सरकारने 30% टीडीएस घेतला तर स्पर्धकाला मिळणारी रक्कम जी असते ती असते 201.6 रुपये. त्याने एंट्री फी 100 रुपये भरली होती, ती जर का मायनस केली तर विजेत्याला अमाऊंट मिळते 101.6 रुपये. याचाच अर्थ काय, 500 रुपयाच्या गेम मधून सरकारने कमवलेले आहेत जीएसटी आणि टीडीएस मिळून 226.4 रुपये. 11 सारखे आपने कमवलेले आहेत 72 रुपये आणि ज्या स्पर्धकाने ही स्पर्धा जिंकली आहे त्याला मिळालेले आहेत 101.6 रुपये.